आपण सर्वजण मिळून ठाकूरांचं, माताजींचं, स्वामीजींचं प्रणाम मंत्र म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं या आध्यात्मिक शिबिरामध्ये मनपूर्वक स्वागत. जो त्रिविध तापी पोळला तोची परमार्थाचा अधिकारी झाला. तर नक्कीच उपस्थित सगळे भक्तजण रविवारची ही दुपार त्यातून बाहेर इतकं ऊन तापतंय. साधारणपणे कसं असतं ना का, रविवार म्हटलं म्हणजे की पूर्ण आठवड्याभराची दगदग जी असते ती काढण्याकरता जर दुपारी एक थोडी झोप मिळाली तर बरं होईल. पण त्याचा तुम्ही त्याग केला. एक ते तुमचं तप, या उन्हात तुम्ही इथे आला. दुसरं तप जप ध्यान केलं. तिसरं तप आणि ॲडिशन म्हणजे आता व्याख्यान ऐकायचं, ते चौथं तप. मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपलं हे शिबिर होऊ शकलं नाही. त्याचं कारण मी स्वतः पण इथे नव्हतो आणि दिवाळी होती, त्यामुळे तसं काही जमलं नाही. मागच्या आठवड्यात हे शिबिर आयोजित केलं, पण मला माहीत नव्हतं की म्हणजे 19 तारखेला भारताचा मॅच होता फायनल, तर मग तो कॅन्सल केला आणि म्हणून आज आपण इथे गोळा झालेलो आहोत. साधारणपणे आपण या शिबिरामध्ये कर्मयोग आणि विशेष करून की आपण सर्वजण जे चर्चा करत आहोत, आपल्याला सगळ्यांना मिळून इथे सेवा कार्य प्रारंभ करायचं आहे. तर त्या सेवा कार्याच्या माध्यमातून म्हणजे विशेष करून काय काय अडचणी व्यावहारिक स्तरावरती येतात. थ्योरिटिकली कर्मयोग आपण नक्कीच अनेकदा ऐकलेलं आहे, पण अजून भरपूर त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. पण व्यावहारिक स्तरावरती ज्या ज्या काही आपल्याकडनं ज्याला म्हणतो की सोल्युशन्स मिळाले पाहिजे, उत्तर मिळाले पाहिजे, त्याला घेऊन आपण चर्चा करत असतो. पण तशी चर्चा करत असताना मागच्या वेळेस एका भक्तांनी असा अनुरोध केला की महाराज तुम्ही फक्त कर्मयोग कर्मयोग बोलत आहात, थोडं असं काही बोला की आमचं मन साधनाकडे जाईल. प्रस्ताव मला एकदम आवडला आणि आत्ता आपण जी चर्चा करणार आहोत, आजचा जो आपला पहिला विषय की आपल्या जीवनामध्ये साधनेची तीव्रता कशी वाढवावी. आणि फक्त माहिती करता की ज्यांनी हा प्रश्न विचारला ते आज उपस्थित नाही आहेत. मी हे मुद्दाम का सांगितलं, मी सगळ्यात शेवटी सांगेन. म्हणजे काही गोष्टी असतात ना, काही प्रस्तावना आणि एक कन्क्ल्युजन, आणि त्यातून आपल्याला लक्षात येईल की आपण चुकत कुठे आहोत. आणि हे चुकत कुठे आहोत हे म्हटल्यानंतर एक छोटासा जोक मला लक्षात आला, ते सांगून मग पण पुढे जाऊया. एक गाव असतं छोटंसं, आणि त्या गावामध्ये गावाच्या बाहेर एक मंदिर असतं. मंदिरात म्हणजे वेशीच्या बाहेर मंदिर असतं, तिथे एक महाराज राहत असतात. आणि ते महाराज चांगले प्रेमळ असतात, लोक सत्संगाला येतात. एक दिवशी त्यांना एक पत्र येतं खूप लांबच्या गावातून, काहीतरी आध्यात्मिक त्यांच्या स्पृहा असते. ती स्पृहाचं उत्तर ते लिहितात एखाद्या पोस्ट कार्डवरती आणि टाकायला ते गावात जातात.
आणि पोस्टकार्ड टाकायला गावात जातात, तर ते पोस्टकार्ड त्यांना माहिती असतं की इथे म्हणजे हे आहे पोस्ट ऑफिस, पण ते काही मिळत नाही त्यांना. इकडे फिर तिकडे फिर, थोडंसं भ्रमिष्ठासारखे. आणि फिरल्यानंतर मग काय होतं की आता मिळतच नाहीये. तर ते बघतात की समोरून एक छान मुलगा येतो एका शाळेमध्ये शिकणारा, एकदम स्मार्ट, पाठीमागे स्कूल बॅग आहे, हातात वॉटर बॉटल आहे, एकदम आयटीत चालतोय. आणि चालतो तर ते महाराजांना वाटतं, यार हा मुलगा चांगला स्मार्ट हुशार दिसतो, याला विचारावं. तर त्याला विचारतात की का रे, इथे पोस्ट ऑफिस कुठे आहे रे? मला माहित होतं, पण काही मला रस्ता सापडत नाही, मी रस्ता चुकलोय मला असं वाटतंय. तर म्हणे, चला महाराज, मी त्याच दिशेला चाललोय, तुम्हाला घेऊन जातो. आता रस्त्यात जाता जाता ते महाराज खूप इम्प्रेस होतात की अरे हा मुलगा खूपच स्मार्ट आहे, चांगला. तर त्याच्याशी गप्पा करता त्याला म्हणतात की अरे, मी प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी ना, प्रत्येक नाही, एक रविवारी आध्यात्मिक शिबिर घेत असतो, तू येशील का? तर तो मुलगा अत्यंत हुशार असतो, जरी छोटा असला. तो विचारतो की महाराज, तुम्ही कोणत्या विषयावरती बोलत असता? तर तो म्हणतो, महाराज म्हणतात, ईश्वर प्राप्तीचा मार्ग. तर तो मुलगा म्हणतो, मी मुळीच नाही येणार. म्हणे, का रे? तर तो मुलगा म्हणतो, अरे, जी व्यक्ती या गावातला पोस्ट ऑफिसचा रस्ता चुकते, ती मला काय रस्ता दाखवेल? जी व्यक्ती या गावातला पोस्ट ऑफिसचा रस्ता चुकते, ती मला काय रस्ता दाखवेल? तर अर्थातच एक लाईटर टोनमध्ये एक आपण हे घेतलं, पण नक्कीच या प्रश्नाच्या संदर्भात हा प्रश्न अतिशय खरंच गंभीर आहे आणि त्याच्यावरती गांभीर्याने चर्चा नक्कीच झाली पाहिजे. सुरुवात करूया. आपल्या मनामध्ये एक साधारणपणे एक समजूत आपली अशी असते की मी जितकं जप ध्यान करीन तितकी माझी प्रगती होईल आणि मी स्पिरिच्युअल आहे. आता आपण थोडंसं गंभीर विषयाकडे चाललोय, बरं, लक्ष द्या. मी फक्त जितकं जप ध्यान करीन तितक्या काळापुरता मी आध्यात्मिक आहे. मी मठात जातो, आरतीला जातो किंवा सकाळी जपध्यान करतो, संध्याकाळी जपध्यान करतो, तितक्या काळापुरताच माझं हे आध्यात्मिक जीवन एक बांधल्या गेल्यासारखं आहे. पण उरलेले जे काही 24 तास किंवा समजा आपण 2 तास साधना करतो, तर उरलेले 22 तास मी माझ्या मन मोकळेपणाने वागायला मी मोकळा आहे. जर ही आपली समजूत जर असेल, तर हे एक सगळ्यात मोठं कारण आहे की आपल्याला आपल्या आध्यात्मिक प्रगती किंवा साधना करण्यामध्ये जी तीव्र एक ओढ लागली पाहिजे, ती का लागत नाही? कारण की आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा स्पिरिच्युअल आहे. सिस्टर निवेदिता कंप्लीट वर्क्स ऑफ विवेकानंदच्या आपल्या इंट्रोडक्शनमध्ये फार सुंदर वाक्य लिहितात की आपले गुरुदेव म्हणजे स्वामी विवेकानंद जे इथे आलेत, म्हणजे पृथ्वी तलावरती, ते काय शिकवण्याकरता की या जगामध्ये सांसारिक आणि आध्यात्मिक असं काहीच नाही आहे. जे काही आहे ते सगळं आध्यात्मिकच आहे, जर आपला तसा बोध असेल तर. पण दुर्दैवाने काय होतं की आपण सगळेजण KG 1चे विद्यार्थी असल्यामुळे आपल्या मनामध्ये आपण असे कंपार्टमेंट तयार करून दिलेले आहेत की मी जेव्हा मठात जाईन किंवा मंदिरात जाईन किंवा जपध्यान करीन तेव्हा मी आध्यात्मिक आहे, पण बाकीचे उरलेले 22 किंवा 20 तास मी माझ्या मनाप्रमाणे जगायला वागायला मी मोकळा आहे. आणि ती सूट आपण सर्रास घेत असतो आणि त्याच्याचमुळे होतं काय की आपण साधना तर करतो, पण त्या साधनेतून आपल्याला स्वतःला समाधान मिळत नसतं. उरलेले जे 22 किंवा 20 तास असतात, त्या 20 किंवा 22 तासमध्ये आपण आपल्या मनाला संयम किंवा इंद्रियांना संयम हे घालण्याची आपली तयारी नसते. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा आपण ध्यान करत असतो किंवा जप करत असतो, त्या क्षणापुरता
आपल्याला एक जगत मिथ्या एक असा एक भाव घेऊन आपण तसं जप करतो. पण जेव्हा आपण हे संसारात जगतो व्यावहारिक जगामध्ये, तर तेव्हा तेच सत्य आणि हे सगळं मिथ्या. म्हणजे पहा की आपलं कसं होतं की थोडंसं एक दुटप्पी वागणं होऊन जातं. आपण मंदिरात आलो तेव्हा आपल्याला वाटतं की हे जगत मिथ्या आहे, किंवा तसा एक आपल्याला एक विचार घेऊन आपण जप ध्यान करतो. पण जेव्हा आपण जगतात व्यवहार करतो तेव्हा ते सत्य आणि इकडे बिलकुल आपण लक्ष देत नाही. म्हणजे की आपण जगतोच असं हे जगतच सत्य आहे. तर याला सॉल्युशन काय? आणि हे असं फक्त तुमचंच होतं असं नाही, हे आमचंही सुद्धा होतं. का? कारण की कुठेतरी साधकाच्या जीवनामध्ये एकदम असं होणं की अरे हे जगत मिथ्या आहे, असं हे लाभणं हे शक्यच नाही आहे. हे एकदम म्हणजे एकदम आपण उडी मारली आणि हे जगत मिथ्या आपल्याकरता झालं, आपले सगळे व्यवहार आता तसे त्या पद्धतीने होतील, असं जर आपण विचार केला, आपले व्यवहार या जगामध्ये श्रीरामकृष्णासारखे होतील, असं कधी शक्य होणार नाही. पण आपण किमान असा एक आपल्या जीवनामध्ये ज्याला म्हणूया की आपलं किमान मनःसंयम, किमान इंद्रिय संयम आपल्या त्या 20 तासाच्या जगण्यामध्ये जर असेल, तर नक्कीच आपली जी 4 तासाची साधना आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी समाधान मिळेल. एवढंच नव्हे तर कुठेतरी आपल्याला ड्राईव्ह, एक फोर्स हे तरी सुद्धा मिळेल. म्हणजेच काय, यतीश्वरानंदजी महाराज रामकृष्ण संघाचे परमा उपाध्यक्ष होते. त्यांच्या मते की आपण आपल्या जीवनामध्ये उरलेले 20 तास किंवा जे काही साधना करतो त्याच्यापासून उरलेले जे काही 18 तास म्हणा, 20 तास म्हणा, ते आपण कसे घालवतो याच्यावरती हे आधारित असतं की आपली साधना किती चांगली होईल किंवा त्या साधनेमध्ये तीव्रता कशी वाढू शकेल. हे अतिशय महत्त्वाचं एक सिद्धांत महाराज सांगतात. आणि अजून एक सिद्धांत सांगतात की जर आपल्या साधनेमध्ये आपल्याला तीव्रता वाढवायची असेल तर आपल्याला आपली पात्रता वाढवावी लागेल. पहा किती एक योग्य पद्धतीने विचार करून ध्यान आणि आध्यात्मिक जीवन या पुस्तकातून मी हे सगळे मुद्दे उचललेत. त्यात ते स्पष्टपणे सांगतात की जसं आपल्या जीवनामध्ये काही पण प्राप्त करण्याकरता आपण आपली पात्रता वाढवली पाहिजे. एक उदाहरण घेऊया, तर जर एखाद्या मुलाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे, तर आणि जर तो मुलगा 10वीत शिकत असेल तर आणि जर तो विनंती करतो त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रिन्सिपलला की मला ॲडमिशन पाहिजे, तर ते म्हणतात की बाबा तू हे वाढव, पात्रता वाढव. पात्रता वाढव म्हणजे काय, तू 12वी पास कर, सायन्स अँड मॅथमॅटिक्स तुझं पाहिजे, तुला किमान 80-90% मार्क पाहिजे, तर तू इंजिनियर होऊ शकतो. आणि जर त्या मुलांनी आपली पात्रता वाढवली तर नक्कीच तो इंजिनियर बनू शकतो. तर जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की आपली साधना ही योग्य, म्हणजे त्याची तीव्रता पण योग्य नाही आहे आणि त्यातून जे काही निष्पन्न निघत आहे त्याला आपण घेऊन आपण समाधानी नाही आहोत आणि असमाधानी असणं हे एक खूप चांगलं लक्षण आहे. पण फक्त असमाधानी आहोत आणि त्याच्याकरता काही प्रयत्न जर आपल्या जीवनात होत नसतील तर मग नक्कीच त्याला एक आपण म्हणतो प्रमाद. बृहदारण्यक उपनिषदमध्ये नारद म्हणतात प्रमादो अहम मृत्यू इति ब्रवीमी. साधकाकरता प्रमाद हे एक मृत्यू समान आहे. म्हणजेच काय की साधक असमाधानी आहे ही चांगली गोष्ट आहे. त्या असमाधानातून काय निष्पन्न झालं पाहिजे की माझी साधना कशी वाढेल. पण जर ते होत नसेल तर नक्कीच मग ते एक प्रमादाला जन्म देत असतं. असो, तर आपण आता काही व्यवहारिक मुद्द्यांवरती चर्चा करूया की खरंच आपल्या जीवनामध्ये ही साधनेची तीव्रता आपण कशी वाढवू शकतो किंवा आपली साधना योग्य का होत नसते. तर त्याच्याकरता सगळ्यात पहिली गोष्ट याची आपण चर्चा करूया की पहा,
भगवान श्रीरामकृष्ण एक सुंदर उदाहरण देतात ओल्या लाकडाचं, की जोपर्यंत लाकूड ओलं आहे तोपर्यंत ते कधी पेट घेणार नाही, किंवा जर पेट जरी घेतलं तरी कदाचित काही क्षण ते ज्याला म्हणतो की पेट घेईल, पण नंतर ते पुन्हा त्याचा जो ओलावा असतो त्या लाकडाला ती अग्नी तो विझवून टाकेल. हे सांगून भगवान श्रीरामकृष्ण काय इंगित करत आहेत, की आपल्या जीवनामध्ये जर साधनेची तीव्रता वाढवायची असेल बंधू भगिनींनो, तर असं वाटतं की विवेक, कुठेतरी आपला हा विवेक पुरेसा नाही आहे. विवेक म्हणजे काय, तर भगवान श्रीरामकृष्णांच्या सोप्या भाषेमध्ये वचनामृतमध्ये म्हणतात, नित्यानित्य वस्तू विचार. होतं काय की जी आपण या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच चर्चा केली, की जे आपल्या जीवनात घडत असतं, की आपण जे कंपार्टमेंट केलेले आहेत, की मी या 2 तासाकरता मी स्पिरिच्युअल आहे आणि बाहेर जेव्हा जाईन तेव्हा हे जग माझ्याकरता पूर्ण सत्य आहे. आपण आपले व्यवहार करत असताना सुद्धा जर आपल्या जीवनामध्ये हा जो नित्यानित्य वस्तू विचार, म्हणजे काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे, आणि मी अनित्याकडे जास्त लक्ष न देता जे नित्य आहे म्हणजेच ईश्वर, त्याच्या प्राप्तीकरता मी कसं झटीन आहे. आणि संपूर्ण आध्यात्मिक जीवनाची ही मुळात बिलकुल पहिली आणि अतिशय महत्त्वपूर्ण पायरी आहे. आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनाचं जर आपण त्यांचं अध्ययन केलं तर पहा, ठीक आहे, भगवान श्रीरामकृष्णांनी ज्याला म्हणतो की जबरदस्त साधना केली, त्यात काहीच शंका नाही, पण त्यांचं जे दैनंदिन जीवनसुद्धा त्याच्याकडे जर बघितलं तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी पण अनित्य गोष्टींकडे कधी लक्ष दिलं नाही. आता अर्थातच हे टोकाचं उदाहरण आहे आणि आपण सर्वे संसारात गुरफटलेले आहोत. त्या टोकाचं आपण आपल्या जीवनात वैराग्य येऊ शकत नाही किंवा विवेक येऊ शकत नाही, पण किमान प्रयत्न तर करू शकतो. पहा, जरी आपण KG1 मध्ये आहोत, पण KG1 पासून आपल्याला KG2 कडे जायचं आहे, आणि KG2 पर्यंत जाण्याकरता जितकं पण एक विवेकाची आवश्यकता आहे, तो पण जर विवेक आपण आपल्या जीवनात, आचरणात किंवा आपल्या समजमध्ये, बोधामध्ये नाही आणला तर मग KG2 मध्ये कसं जाणार. एका झटक्यात सगळं काही सोडून ही संकल्पना एकदम चुकीची आहे आणि तशी अपेक्षा सुद्धा नाही आहे. पण आपल्या जीवन यापन करण्याकरता जे काही किमान गोष्टी आपण ज्याला म्हणतो की एक वैराग्य किंवा एक विवेक, की हे नित्य आहे आणि हे अनित्य आहे, आणि या गोष्टींनी मला काही फार जरूर नाही आहे, काही किमान गोष्टींनीच माझं जीवनयापन किंवा माझ्या परिवाराचं जीवनयापन व्यवस्थित होऊ शकतं. हा विचार जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही बंधू भगिनींनो, तोपर्यंत कसं असतं की मनामध्ये एक ज्याला म्हणतो ना की एक छोटंसं उदाहरण घेऊया व्यावहारिक स्तरावरती, की काही लोक भारतात राहतात पण त्यांची निष्ठा आहे पाकिस्तानशी, तर ते कधी भारताचे होऊ शकतात का? नाही होऊ शकत. तर तसंच संसार किंवा संसाराचे कर्तव्य हे कोणालाही म्हणजे ज्याला म्हणतो की बाद करू शकत नाही, पण ते धरून जर आपल्याला ईश्वरप्राप्ती करायची असेल तर खूपच अवघड आहे. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण जे सांगतात आपल्याला की संसाराचे कर्तव्य करा पण निष्ठा ठेवा ईश्वरामध्ये, मन पूर्णपणे ठेवा ईश्वरामध्ये. आणि ते उदाहरण आपण सर्वांनी अनेक वेळा ऐकलेलं आहे. फक्त त्याचा छोटा संदर्भ घेऊन पुढे जाऊया की भगवान श्रीरामकृष्ण जे जसं म्हणतात की घरात ती मोलकरीण, की ती मालकाच्या घरातलं सर्व काही काम करते पण तिचं मन सदैव असतं स्वतःच्या घरामध्ये. पूर्ण निष्ठेने ती काम करते मालकाच्या घराचं, पण तिचं पूर्ण मन असतं सतत आपल्या घराकडे किंवा आपल्या मुलाकडे. आता याची किमान प्रॅक्टिस, किमान याचं एक ज्याला म्हणतो की आपल्या जीवनात आचरण हे आपण जर करण्याचा प्रयत्न केला
तर नक्कीच ही जी आपल्याला साधनेमध्ये अपेक्षित असणारी तीव्रता किंवा ज्याला म्हणतो की ती आपली साधना वाढवायची आहे किंवा त्याच्यामध्ये क्वालिटी वाढवायची आहे, तर जोपर्यंत या लौकिक जीवनाचं आकर्षण आपल्या जीवनात कमी होत नाही, नित्यानित्य वस्तू विचार करून, तोपर्यंत ते होणार नाही. तर आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली त्याचे 2 महत्त्वाचे बिंदू मी ते तुमच्या पुढे मांडून मग आपण पुढे जाऊया. सगळ्यात पहिली गोष्ट की आपल्या जीवनामध्ये हे स्पिरिच्युअल म्हणजे हे सांसारिक आणि हे आध्यात्मिक हा भाव पूर्णपणे आपल्याला सोडावा लागेल. सर्व काही आध्यात्मिकच आहे. एक. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपल्या मनातून जर आपल्याला या सांसारिक आकर्षणापासून आपल्याला दूर जायचं असेल, जोपर्यंत तिथून दूर जात नाही तोपर्यंत आपली ती प्रगती होणार नाही. आणि पुन्हा भगवान श्रीरामकृष्णांचं एक अतिशय सुंदर उदाहरण लक्षात येत आहे. मुंगुसाचं आपल्या सगळ्याला स्मरणात असेलच, वचनामृतमध्ये आहे की ते पश्चिम बंगालमध्ये काय होत असतं की सापापासून रक्षण करण्याकरता ते लोक मुंगूस पाळतात, शेतकरी लोक. आणि त्याला राहण्याकरता अशा भिंतीमध्ये थोड्या वरती एक मोठं छिद्र करतात. भिंती फार जाड असतात. आणि ते मुंगूस सारखा काय करतो, त्या घरामध्ये लपून बसण्याचा प्रयत्न करत असतो. आता तो घरात लपून बसला तर सापापासून रक्षण कसं करणार, म्हणून त्याच्या शेपटीला एक मोठी वीट बांधतात. तर जरी तो उडी मारून जाण्याचा प्रयत्न करतो तरी तो तसं करू शकत नाही. हे उदाहरण देऊन भगवान श्रीरामकृष्णजी सांगतात की साधारण गृहस्थ माणसाच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडत असतात की त्याला त्याचे कर्तव्य पाठीमागे त्याला ओढत असतात. पण तरी त्याच्या पलीकडे जाण्याकरता सगळ्यात पहिली जी पायरी म्हणजे जी समज आपल्याला बदलावी लागेल की या जगात सांसारिक किंवा आध्यात्मिक असं काही नाही आहे, सगळं काही आध्यात्मिकच आहे. एक. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जितके विवेकपूर्ण आपण आपल्या जीवनामध्ये हे प्रलोभन कमी करू तितकी आपल्याला आपल्या साधनेमध्ये तीव्रता पण वाढेल आणि जी साधना आपण आधीपासून करत आहोत त्यात आपल्याला ज्याला म्हणतो की एक क्वालिटीसुद्धा हे नक्कीच मिळणार आहे. तर खरं म्हणजे तर विवेक चूडामणीमध्ये याला म्हणतात विवेक, वैराग्य, शमदम आदी षडसंपत्ती आणि मुमुक्षत्व. 4 गोष्टी म्हटल्या गेलेल्या. मी पुन्हा रिपीट करतो. विवेक, वैराग्य, शमदम आदी षडसंपत्ती आणि मुमुक्षत्व. हे 4 गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये व्यवस्थित असल्या तर नक्कीच आपल्या साधनेमध्ये तीव्रता ही वाढेल. त्यातला पहिलाच आपण पॉईंट घेतला आणि तो म्हणजे विवेक. आता थोडक्यात वैराग्य पण घेऊया. वैराग्य म्हणजेच जिथे खऱ्या अर्थाने विवेक आहे तिथे वैराग्य हे येणारच. नित्यानित्य वस्तू विचार जेव्हा आपण करतो की ज्या गोष्टी आपल्या साधनेमध्ये आपल्याला व्यत्यय आणत आहेत, ही जेव्हा आपल्याला ज्या गोष्टीची खात्री पटते किंवा खरंच नाही याच्यामुळे मला असं होतं आहे. जसं कल्पना करा, एखाद्या माणसाला जेव्हा डायबिटीज होतं आणि त्याला माहिती आहे की अरे आता मला जर वाचायचं असेल तर मला गोड खाणं सोडलं पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही आहे. आणि ती व्यक्ती मग खरंच प्रामाणिकपणे गोड सोडते. तर तसंच जेव्हा आपल्याला हे लक्षात येत आहे की अरे या गोष्टींमुळे आपण विवेक केला आणि विवेक केल्यानंतर की या प्रलोभनांमुळे आपलं मन अस्थिर होत आहे, आपली साधना होत नाही आहे, तर त्या गोष्टीचा विवेकपूर्ण त्याग, या शब्दाला फार महत्त्व आहे बरं. विवेकपूर्ण त्याग म्हणजे कसा असतो की स्वतः इच्छा म्हणजे समजून त्याचा त्याग करणे. एखादी गोष्ट आपण त्याचा त्याग केला किंवा त्याग करायला भाग पण पडलो आणि मनामध्ये त्याच्याप्रती आसक्ती आहे तर पुन्हा ते कसं होईल, त्या मुंगूसासारखं होईल. म्हणजे त्या घरात जायची त्या मुंगूसाची इच्छा तर आहे पण त्या विटेमुळे जाऊ शकत नाहीये. तर विवेकपूर्ण त्याग हे आपल्या जीवनामध्ये जेव्हा येईल त्यालाच म्हणतात वैराग्य. आणि या संदर्भात भगवान श्रीरामकृष्णांच्या माताजींचे किती उदाहरण हे आपण सारखे त्याचं चिंतन मनन करत असतो. फक्त संदर्भ आहे म्हणून एक छोटंसं उदाहरण घेऊन आणि मग आपण पुढे जाऊया.
एकदा मथुरबाबूंनी ठाकूरांना म्हटलं होतं की या जीवनाचं काही ठाव ठिकाणा नाही ठाकूर, माझी अशी इच्छा आहे की नदिया जिल्ह्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे, तिथे काही जमीन मी तुमच्या नावाने करतो आणि त्या जमिनीतून जे काही उत्पन्न येईल त्यातून तुमची सेवा होईल. आता भक्ताच्या दृष्टीने यात काहीच वाईट नाही आहे, पण विवेक करणारे भगवान श्रीरामकृष्ण ऐकल्याबरोबर त्यांच्या पायामध्ये असलेले पायताण काढतात आणि त्याच्या मागे धावतात आणि ते साला शब्द म्हणायचे. आणि टिपिकल बांगलामध्ये ते म्हटले त्यांनी त्या खेड्यातली बांगलामध्ये, शाला आम्हाला संसारी करतेच आहे की तू मला काय संसारात ढकलू इच्छितो का, असं म्हणून त्याला ते मारायला धावले होते. आता पुन्हा मी हे सांगू इच्छितो बंधू भगिनींनो, हे उदाहरण किंवा आपले आदर्श भगवान श्रीरामकृष्ण, मा शारदा देवी, स्वामीजी हे यांनी टोक गाठलेलं आहे. आज आपण या स्थितीमध्ये नाही पोहोचू शकत हे मीही मान्य करतो, पण त्या स्थितीमध्ये पोहोचण्याकरता ज्या काही प्रयत्न ते कितीही छोटे का ना असो, मनातून त्या गोष्टींची तयारी जितकी असेल आपली साधनाची तीव्रता तितकीच वाढेल. जी साधना आपल्याला वाढवण्याकरता आपण प्रयत्न करत आहोत किंवा त्यात यश का लाभत नाही, तर कुठेतरी विवेकाचा अभाव, त्या विवेकातून वैराग्याचा अभाव, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि माताजींच्या संदर्भात जर पुन्हा म्हटलं तर लक्ष्मीनारायण मारवाडीचं ते उदाहरण लक्षात घ्या. पहा की जेव्हा लक्ष्मीनारायण मारवाडींनी ठाकूरांना त्यांना म्हटलं की मी तुमच्या नावा बँकेत काही पैसे ठेवतो, ठाकूरांनी पण नाही म्हटलं आणि मग नंतर ते माताजींकडे गेले. माताजींनी सुद्धा त्यांनी हेच म्हटलं की पहा त्यांनी नाही म्हटलं म्हणजे माझंच नाही म्हणणं आहे, किंवा मी जरी ते पैसे स्वीकार केले तर त्यांच्या सेवेत लागतील. आणि म्हणून जेव्हा एकदा त्यांनी नकार दिल्यानंतर माझा घेण्याचा तो प्रश्नच येत नाही. आणि एवढंच नव्हे तर परिवर्ती काळामध्ये भगवान श्रीरामकृष्णांचे एक शिष्य अखंडानंदजी महाराज हे ठाकूरांच्या देह म्हणजे त्यांनी देह सोडल्यानंतर ते भारताच्या फिरतीवरती होते, दिल्लीला गेले होते. म्हणजे ठाकूरांच्या देह सोडल्यानंतर अनेक वर्षानंतरची ही घटना आहे. आणि दिल्लीच्या एका बगीच्यात बसलेले असतात संध्याकाळी अखंडानंदजी महाराज, तर तिथे हेच लक्ष्मीनारायण मारवाडी दिल्लीला गेले असतात काही कामानिमित्त. आणि ते बघतात की अरे बगीच्यामध्ये एक साधू बसलेला आहे, की चला त्यांना प्रणाम करूया आणि त्यांना काही प्रणामी देऊया. आणि असं म्हटल्याबरोबर ते त्यांच्या जवळ जातात आणि त्यांना प्रणाम करतात आणि काही प्रणामी देतात. तर अखंडानंदजी महाराज शेवटी शिष्य कोणाचे? श्रीरामकृष्णांचेच. आणि जेव्हा ते त्यांना प्रणाम करून प्रणामी देतात तेव्हा अखंडानंदजी महाराज ती प्रणामी स्वीकार करत नाही. तर लक्ष्मीनारायण मारवाडीला खूप आश्चर्य होतं आणि ते म्हणतात, मी हे मुद्दाम का सांगतोय की एक आदर्श आपला कसा आहे तर त्याची पुढची पिढी किंवा येणारी पिढी कशी तयार होते. तर त्यांनी मना केल्यानंतर लक्ष्मीनारायण मारवाडी मोठं कौतुकाने म्हणतात की माझ्या जीवनात मी एकच साधू बघितला होता कलकत्त्याला, की जो कधी पैशाला हात लावत नव्हता, आणि त्याच्यानंतर मी आज बघतोय तुम्हाला. तर अखंडाजी महाराज लागलीच म्हणतात की हो, मी पण त्यांचा शिष्य आहे. ही परंपरा आहे, ही रामकृष्ण विवेकानंद भावधारेची ही परंपरा. आणि म्हणण्याचा अर्थ काय की हे टोक गाठणं आज जरी आपल्याला शक्य नाही, पण ज्याला म्हणतो ना की छोटे छोटे पाऊल आपल्या जीवनामध्ये बदल आणण्याकरता, मोठा पाऊल आपण बिलकुल घेऊ शकणार नाही, पण याचा अर्थ हा पण नाही की छोटे छोटे घास, छोटे छोटे पाऊल, छोटे छोटे विचार आणि पूर्ण कन्व्हिक्शननी त्या जे काही आपण रिझॉल्युशन किंवा प्रतिज्ञा करू त्या छोट्या छोट्या प्रतिज्ञेतून, ते म्हणतात ना की जसा एक कापूस असतो त्याचे फार छोटे छोटे फायबर्स असतात, रेषे म्हणतो आपण, आणि त्या रेषेतून दोरा तयार होतो, त्या दोऱ्यातूनच दोरखंड तयार होतो. तर आपल्याला सध्या आपण कापसाचे छोटे छोटे रेषे आहोत. त्या रेषेतून आपल्या मनाला व्यवस्थित आळ घालून, इंद्रियांना आळ घालून दोरा तयार करायचा आहे आणि त्याची प्रॅक्टिस करून करून आपल्या जीवनामध्ये दोरखंड तयार करायचा आहे. तर पहिली गोष्ट झाली
स्पिरिच्युअल सेक्युलरमध्ये अंतर मुळीच करू नका. मी मंदिरात आहे तेव्हा मी स्पिरिच्युअल आहे आणि बाहेर मी मन मोकळेपणाने वागायला नाही. स्पिरिच्युअल म्हणजे ते 24/7 बिझनेस आहे हा. बाहेरसुद्धा आपल्या मनाप्रमाणे वागायला मी मोकळा नाही आहे. मला मनःसंयम, इंद्रिय संयम, विवेक, वैराग्याचं आचरण आणलंच पाहिजे आपल्या जीवनामध्ये. त्याच्यानंतर ही शम दम आदी षडसंपत्ती, ते एक फार मोठं ते विवेचन आहे. मी सगळ्या गोष्टीचं इथे विवेचन करू शकणार नाही, पण एक एक ओळीमध्ये आपण बघूया की जीवनामध्ये शम कशाला म्हणतात. तर आपल्या ज्या कर्मेंद्रिय, आपल्या ज्ञानेंद्रिय असतात, म्हणजेच काय, डोळे, नाक, जिव्हा, त्वचा, ज्या माध्यमातून आपण या संसाराचे भोग घेत असतो, त्या ज्ञानेंद्रियांना आपल्या कह्यात ठेवणे याला म्हणतात शम. आपल्या ज्या कर्मेंद्रिय असतात, हात, पाय, उपस्थ पायू, वाक, यांना कह्यात ठेवणं म्हणजे दम. इथे एक छोटीशी अजून एक सांगू इच्छितो. शक्य झाल्यास पुढच्या वेळेस आपण त्याच्यावरती पुढच्या आध्यात्मिक शिव त्याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. बंधू भगिनींनो, पहा, आपल्याकडे व्रत वैकल्याचं फार महत्त्व आहे. व्रताचा अर्थ काय असतो की एका काही काळापुरतं, जसं नवरात्री येते तर अनेक लोक फक्त फळं खाऊन जगतात 9 दिवसाकरता. कोणी विचार करतं की मी फक्त दुधावर जगेन आहे, कोणी म्हणतं मी चपला नाही घालणार. तर हा तपासचा एक भाग आहे आणि एका निश्चित कालावधीकरता जेव्हा करतो तर त्याला व्रत म्हणतात. आणि सुरुवातीला असे छोटे पावलं घेणं खूप चांगलं आहे. आपण मोठं पाऊल घेऊ शकत नाही, पण हे छोटं पाऊल घेऊन आपल्या मनाला, आपल्या इंद्रियांना कह्यात ठेवणं. पहा, एखादा मुलगा समजा जो 12वीत आहे आणि खूप व्रात्य आहे, त्याला एकदम कह्यात आपण आणू शकत नाही. तर मग त्याला काय करू शकतो, त्याला टप्प्याटप्प्याने जर त्याला जरा थोडंसं त्याला ट्रेनिंग दिलं तर तो कदाचित कह्यात येऊ शकतो. तर आपलं मन कसं आहे की आपलं मनसुद्धा खूप म्हणजे सैरभैर इकडे तिकडे धावत असतो. मन इकडे तिकडे सैरभैर धावत असतो, म्हणून आपल्या इंद्रियसुद्धा सैरभैर धावत असतात. त्यातून काय होत असतं की आपली जी अपेक्षित साधना आपल्याकडून घडत नसते. आणि म्हणूनच हे जे व्रत वैकल्य, हे जे याचा आपल्या जीवनामध्ये फार महत्त्व आहे. स्वामी विवेकानंद आपल्या एका पत्रात लिहितात. स्वामीजी आधी या सगळ्या गोष्टींना मानत नव्हते बरं, तप, व्रत वैकल्यला. पण जेव्हा ते पश्चिममध्ये जातात आणि तिथून ते पत्र लिहितात की जसे जसे माझे दिवस वाढत आहे तसे तसे भारताच्या सगळ्या पद्धतींवरती माझ्या इतकं प्रेम आणि विश्वास वाढत आहे की बस रे बस. का? कारण की आपल्या सगळ्या सामान्य माणसाला त्यांच्यासारखं त्याग आणि तप करणं शक्य नाही आहे. मनाचा तप, वाणीचा तप. तर हे छोटे छोटे, हे बिलकुल एक जे व्यावहारिक स्तरावरती मी जे सांगू इच्छितो की या गोष्टीचा आपण असं जर अभ्यास केला तर आपल्या जीवनामध्ये आपण ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि यांच्या माध्यमातून मनावरती सुद्धा आपण संयम प्राप्त करू शकतो. आणि अशा प्रकारचे व्रत आणि वैकल्य हे फार अपेक्षित आहे. हे प्रॅक्टिकल सोल्युशन झालं की आपण आपली साधना कशी वाढवू शकतो. तर शम झालं, दम झालं, त्याच्यानंतर उपरती, श्रद्धा, तितिक्षा आणि समाधान. मी थोडंसं आधी तितिक्षावरती आपण थोडी चर्चा करूया, कारण की तितिक्षा हे आपल्या एका साधकाच्या जीवनामध्ये याला अत्यंत महत्त्व आहे. तितिक्षा म्हणजे काय की आपल्या पदरी पडलेल्या ज्या काही परिस्थिती असतात, अनेकदा त्या परिस्थिती आपल्या हात आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, पण त्या सगळ्या गोष्टींना सहन करणे. सहनम सर्व दुःखानाम, आचार्य शंकरांची ही परिभाषा आहे विवेक चूडामणीतली. काय तितिक्षा म्हणजे काय? सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम, सहनम सर्व दुःखानाम चिंता विलापरहितम अप्रतिकारपूर्वकम सा तितिक्षा निगद्यते. की म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारे सगळे दुःख किंवा अवांछनीय परिस्थिती, सहनम सर्व दुःखानाम, आणि ते कसं सहन करायचं? चिंता विलापरहितम. म्हणजे साधारणपणे काय होत असतं की एखादी परिस्थिती येते जी आपल्याला अनपेक्षित असते आणि नको नकोशी ती वाटते, आणि मग काय करतो आपण? आक्रोश करतो.
आणि अनेक परिस्थिती अशा असतात की ते आपल्याला सहन केल्याशिवाय पर्याय नसतो. तर मग काय करायचं? तेव्हा त्या सहन करण्याशिवाय काहीतरी पर्याय नसतो. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम. कोणता प्रतिकार करायचाच नाही. चिंता विलापरहितम. त्याच्यामध्ये चिंता पण करायची नाही, विलाप पण करायचा नाही, आक्रोश पण करायचा नाही. त्याला म्हणतात तितिक्षा. आणि यातून काय घडत असतं, हे बंधू भगिनींनो, हे मनाचा तप आहे बरं. एखादी परिस्थिती माझ्या ती म्हणजे त्याच्या बाहेर आहे, माझ्या म्हणजे सहन करण्याची पण बाहेर आहे, आणि ती मला कर्मप्राप्तीने ती मला प्राप्त झालेली आहे, किंवा माझ्या कर्माने प्राप्त झालेली, जी काही म्हणा. आणि जर आपल्याला तितिक्षा जर बघायची असेल, तर त्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे सांगायला नकोच, श्रीमा शारदा देवी. संपूर्ण जीवन त्यांच्या याच्यामध्ये बघतो आपण. ते काय बघतो आपण, की सतत त्यांच्या जीवनामध्ये सहन म्हणजे श श का ठाकूर काय म्हणतात, की 3 प्रकारचे श असतात ना, श. त्याचा अर्थ ते एकच सांगतात, काय? सहन करा, सहन करा, सहन करा. एकच उदाहरण जे मी 1000 वेळा सांगितलं असेल 2 वर्षामध्ये, कारण ते मला फार आवडतं. आज 1001 वेळा सांगतो. माताजींची जेव्हा 4थ्या वेळी कामारपुकूरहून, क्षमा करा, जयरामबाटीहून आल्या होत्या कलकत्त्याला ठाकूरांकडे, तेव्हा हृदयराम हे इतके म्हणजे ज्याला म्हणतो एका अर्थाने त्यांना असं एक समजूत झाली होती की माझ्याशिवाय भगवान श्रीरामकृष्णांची सेवा कोणी करू शकत नाही. आणि ते भक्तांशी काय सगळ्यांशी वाटेल तसं वागायचे. आणि जेव्हा माताजी रात्री 8 वाजता पोहोचतात दक्षिणेश्वरी, त्यांच्याबरोबर त्यांच्या आई म्हणजे आपल्या नानी श्यामासुंदरी देवी या त्यांच्याबरोबर होत्या, आणि इतर पण आहेत भक्त लोक. रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि दारावरती हा हृदयराम उभा आहे आणि विचारतो, तुम्ही इथे कशाला आलात, काय घ्यायला आलात, चला इथून चालते व्हा. यांची काळजी घेण्याकरता मी सक्षम आहे, तुमची काही आवश्यकता नाही. आणि हे सगळं अपमान माताजींचं होत आहे. बरोबर म्हणजे माताजींची आई पण आहेत, मागे उभे आहेत साक्षात अवतार वरिष्ठ श्रीरामकृष्ण, पण काही बोलू शकत नाहीये त्याच्या त्या सगळ्या अकरा विकरा रूपापुढे. ही सगळी दैवी लीला आहे. कारण की यातून आपल्याला तितिक्ष काय असते ठाकूरांना समजवायचं होतं, माताजींना समजवायचं होतं. आणि काय एक ज्याला म्हणतो की किती म्हणजे याच्यापेक्षा जास्त अपमान काय होऊ शकतो एखाद्या त्या स्त्रीचा, की तिच्या स्वतःच्या सासरच्या घरातले लोक कोणतंही कारण नसताना त्यांना घराच्या बाहेर हाकलून राहिलेत. श्यामासुंदरी देवी विचार करतात की मी कोणाच्या भरोश्यावर माझ्या या शारदाला इथे सोडू, आणि रात्रीचे 8 साडेआठ झाले, कलकत्त्याला जायचं तरी कुठे. पण आता काही म्हणजे दुसरं काही सोय नव्हती, तर कोणत्या दूरच्या एका नातेवाईकाकडे आपण जाऊया असा विचार करून ते निघतात. तेव्हा मा शारदामणीच्या मनातून फक्त एक विचार येतो, आणि त्या म्हणतात कालीमाला म्हणजे आपल्या जगन्मातेला, की आई तू जर आता मला पुन्हा बोलवशील तरच मी इथे येईन. पहा, म्हणजे मी हे टोकाचं उदाहरण का घेतलं, की याच्यापेक्षा जास्त अपमान काय होऊ शकतो, याच्यापेक्षा दुःख जास्त काय होऊ शकतं एखाद्या विवाहिता स्त्रीला, की जिला त्या सासरतून काही कारण नसताना हे असलं एक त्याला ट्रीटमेंट मिळाली. तर आपण चर्चा करत आहोत साधकाची जी एक वृत्ती असली पाहिजे, ती काय असली पाहिजे, सहन करणे. आणि पुन्हा मी सांगतो, हे आपले ठाकूरमा स्वामीजींनी आपल्याला जे काही शिकवलेलं आहे, सगळ्या गोष्टी मी पुन्हा सांगतोय टोकाच्या आहेत. पण आपल्याला टप्प्याटप्प्याने याच्यावरती विचार करून जेव्हा आपण आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करू, तर नक्कीच ज्या गोष्टींमुळे आपल्याला आपली साधनेची तीव्रता वाढत नाही आहे, ती साधनेची तीव्रता वाढेल. म्हणजे कन्क्लुझिव्हली म्हणण्याचा अर्थ काय, वेळ संपलेली आहे, मी 1-2 मिनिटात संपवतो. जी
जे सांगायचं म्हणजे काय, की जेव्हा आपण साधना करतो 2 तास 3 तास, सकाळी 1 तास किंवा संध्याकाळी 1 तास किंवा 2-2 तास, तितक्या पुरतं मी फक्त मनःसंयम पाळीन, तितक्याच पुरतं मी इंद्रिय संयम पाळीन. बाकीचे उरलेले 20 तास मी माझ्या मनाप्रमाणे वागायला मोकळा आहे, असं जर आपली समजूत जर असेल तर त्याच्यावरती आपल्याला खूप कार्य करण्याची आवश्यकता आहे आणि ते घालवल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. आणि हेच मुख्य कारण आहे बंधू भगिनींनो, की आपण साधना करतो पण त्यातून आपल्याला म्हणजे एक ज्याला म्हणतो ना, की एका प्रकारचं समाधान मिळालं पाहिजे, की आज खूप चांगलं जपध्यान झालं वगैरे. ते मिळत का नाही? किंवा आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो, ते वाढत का नाही? कारण की बाहेर गेल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या. पुन्हा आपण संसारामध्ये असं वागू लागतो, की हे संसारच सत्य आहे. तर त्यातून काय होतं, की जे काही आपण थोडीफार आपलं मन वरती आलेलं असतं, ते पुन्हा खालती बसून जातं. तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये, की आपली साधनाची तीव्रता कशी वाढेल, अर्थात हे फारच एक छोटं उत्तर झालं, कारण की उपरती, समाधान, श्रद्धा याच्यावरती चर्चा आपली होऊ शकली नाही. पण बघूया पुढे कधीतरी वेळ मिळेल तेव्हा याच्यावरती पुन्हा चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. ठरलेली वेळ इथे आज संपलेली आहे. तर आपण आता इथे थांबूया. आपण सगळेजण चहापान करता खालती आपण जाऊ शकता आणि पुन्हा 4 वाजता आपलं पुढचं जे काही नियोजित प्रोग्राम असेल त्याच्याकरता आपण 4 वाजता पुन्हा इथे गोळा होऊया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.